7 वर्षांचा वंशराज त्याच्या खोलीत बसला होता. त्याला इंडियन बाइक्स ड्रायव्हिंग 3D- हा गेम खूप आवडायचा. गेममधल्या एका बाईकवर बसून वंशराज मोठ्याने म्हणाला, "चला, फ्रँकलिनच्या शहरात जाऊया." अचानक सगळं काही चमकलं आणि वंशराज स्वतःला एका मोठ्या रंगीबेरंगी शहरात पाहिलं. हे होतं इंडियन बाइक सिटी. इमारती उंच होत्या आणि रस्त्यांवर खूप छान छान बाइक्स धावत होत्या. "वंशराज, तू इथे काय करतो आहेस?" वंशराजने मागे वळून पाहिले. तो फ्रँकलिन होता. फ्रँकलिन थोडासा चिंतेत दिसत होता. तो म्हणाला, "माझी मदत कर. बाईकवरचा माझा सुवर्ण हॉर्न चोरीला गेला आहे." "सुवर्ण हॉर्न? तो तर सगळ्यांत दुर्मिळ हॉर्न आहे." वंशराजला लगेच गेममध्ये त्याने वाचलेले आठवले. "चोर कोण आहे?" फ्रँकलिनने एका दूर पळणाऱ्या बाईककडे बोट दाखवले. "तो आहे धुळ्या. तो खूप वेगवान आहे." "काळजी करू नका फ्रँकलिन." वंशराज हसला. "या शहराचे सगळे शॉर्टकट मला माहीत आहेत. आपण त्याला पकडूया." फ्रँकलिनने वंशराजला एका चमकदार लाल रंगाच्या स्पोर्ट बाईकवर बसवले. धावपळ सुरू झाली. धुळ्या अरुंद गल्ल्यांमधून बाईक चालवत होता, पण वंशराजला माहीत होतं की त्याला कुठून पकडायचं. "डावीकडे वळ फ्रँकलिन. इथे एक शॉर्टकट आहे. थेट नदीकिनारी." नदीकिनारी एक पूल तुटलेला होता. धुळ्याने आपल्या बाईकचा वेग वाढवला आणि उडी मारली. "ओ नाही!" त्याने उडी मारली. फ्रँकलिन घाबरला. वंशराज ओरडला, "तुम्ही गेममध्ये नेहमी काय करता फ्रँकलिन? स्पीड वाढवा." फ्रँकलिनने मनात विचार केला आणि हसून क्लच फिरवला. लाल बाईकने हवेत जोरदार उडी घेतली आणि नदी पार केली. दुसऱ्या बाजूला धुळ्याची बाईक पंक्चर झाली होती. वंशराज आणि फ्रँकलिन तिथे पोचले. धुळ्याने घाबरून सुवर्ण हॉर्न खाली ठेवला आणि पळून गेला. "यशस्वी!" वंशराज ओरडला. फ्रँकलिनने सुवर्ण हॉर्न त्याच्या बाईकला जोडला आणि तो वाजवला. पॉपॉल! खूप मजेदार आवाज आला. "धन्यवाद वंशराज. तू माझा सुपर रायडर आहेस."